नमस्कार. मी डॉक्टर सनी गुगळे. मी ऑर्थोपेडिक सर्जन, स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून गेले 15 वर्ष इथे कार्यरत आहे. माझं हॅपी जॉइंट्स क्लिनिक पुणे स्वारगेट इथे आहे. आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलं की गुडघ्याची गादी काय असते, तिला कशाप्रकारे दुखापत होते, ते कशाप्रकारे आपण डायग्नोज करू शकतो आणि ते डायग्नोज झाल्यावरती कुठल्या गादीला ऑपरेशनची गरज पडते आणि कुठल्याला नाही. तर हे सगळं बघितल्यानंतर आता आपण पुढच्या टप्प्यामध्ये जाऊया की गुडघ्याचं गादीचं ऑपरेशन हे काय असतं? हे फार भीतीदायक आहे का? फार मोठं आहे का? कशाप्रकारे केलं जातं? बरेच पेशंट्स आम्हाला प्रश्न येऊन विचारतात की तुम्ही माझी गादी काढून टाकणार का? ती शिवणार का? ती शिवल्यावरती ती जखम भरेल का? का ती भरणार नाही? किती टक्के प्रमाणात ती गादी भरते, कधी-कधी ती गादी भरत नाही आणि काय केल्याने हे गादीचं दुखणं पुढे त्रासदायक होऊ शकतं. गुडघ्याच्या गादीचे ऑपरेशन्स हे सरासरी 3 प्रकारे असतात. सगळ्यात पहिलं म्हणजे मेनिसेक्टॉमी, जिथे आपण गादी ही छोट्याफार प्रमाणात फाटली असेल, जिला फ्लॅप टिअर म्हणतो किंवा छोटंसं टिअर असेल, की जे ऑपरेशन करून शिवून करण्यासारखं नाही आहे. त्यावेळेला आपण ती गादी ट्रिम करून गादीचे जे फाटलेला पोर्शन आहे तो कट करून काढून टाकतो. तर अशी ही गुडघ्याची गादी जर का छोट्याशा प्रमाणात फाटली असेल, की जिथे 20-30% गादी फक्त आपण कट करून काढल्याने ते दुखणं सॉल्व्ह होणार असेल, तर अशा वेळेला गादी रिपेअर करायची गरज पडत नाही. आपण तेवढाच पोर्शन ट्रिम करून काढतो आणि बाकीची गादी ही बॅलन्स करून घेतली जाते. दुसरं ऑपरेशन म्हणजे मेनिस्कस रिपेअर सर्जरी. मेनिस्कस रिपेअर सर्जरीमध्ये जे आपले टिअर्स कॉमन टिअर्स आहेत, जिथे रेडियल टिअर आहे, बकेट हँडल टिअर आहे, मोठा फ्लॅप टिअर आहे, तर अशा वेळेला ती गादी आपण कट करून काढत नाही. कारण ती काढल्याने जर का 60 ते 70% गादी जर का आपली कॉम्प्रोमाईज होणार असेल, तर ती गादी वाचवण्याचा आपण 100% प्रयत्न करतो. आजकालचं जनरेशन आहे ज्याला मेनिस्कस प्रिझर्वेशन म्हणतात. म्हणजे गुडघ्याची गादी काही पण करून वाचवली पाहिजे. ती जर का वाचली, तर त्याच्याने गुडघ्यावरचे जे बायोमेकॅनिक्स आहे किंवा गुडघ्यावरती जे दीर्घकाळ होणारे परिणाम आहेत, ते आपण डेफिनेटली टाळू शकतो. पण त्याच वेळेला जर का गुडघ्याची गादी फार जुनी फाटली असेल, ज्याने 5-6 महिने झालेत किंवा 2-3 वर्ष आधी फाटली असेल आणि ती गुडघ्याची गादी त्यावेळेला ट्रीटमेंट न केल्यामुळे आता 2 हाडांच्या मध्ये अडकून जर का खराब झाली असेल, तर ती गादी ऑपरेशन करून रिपेअर केलं तरी ती भरत नाही आणि अशा वेळेला ती गादी काढून टाकणंच योग्य असतं. कारण रिपेअर करून ती जर का आतमध्ये अशीच सोडली आणि ती भरली नाही, तर तुम्ही डेफिनेटली परत एका ऑपरेशनला इन्व्हाईट करताय. तिसऱ्या प्रकारचं ऑपरेशन ज्याला आम्ही मेनिस्कस ट्रान्सप्लांट म्हणतो. काही कारणामुळे, काही प्रसंगांमध्ये जिथे आपल्याला ती गादी कट करून काढायला लागते, की जिथे ती गादीच शिल्लक राहत नाही. सरासरी पेरिफेरीचा 10 ते 20% पोर्शन फक्त शिल्लक राहतो. तर अशा वेळेला यंग पेशंट्समध्ये जिथे गुडघ्याचा वापर अजून बरेच वर्ष बऱ्याच प्रमाणात होणार आहे, तर अशा वेळेला आम्ही मेनिस्कल ट्रान्सप्लांट सर्जरी ही ॲडवाईस केली जाते. मेनिस्कल ट्रान्सप्लांट सर्जरीमध्ये आपण कॅडॅव्हरिक ॲलोग्राफ्ट घेतला जातो. म्हणजे मृत व्यक्तीच्या गुडघ्यामधनं गुडघ्याची जी त्याची गादी असते, ती आपण घेतो आणि ती ऑपरेशन करून गुडघ्यामध्ये आपल्या गादीच्या जागेवरती ती शिवली जाते. ह्याला म्हणतात मेनिस्कस ट्रान्सप्लांट सर्जरी. हे फार कॉमनली आता परफॉर्म केल्या जातात या अशा ऑपरेशन्स. त्याचे आउटकम फार चांगले आहेत. पण योग्य पेशंट आणि योग्य डोनर मिळाला तरच आपण हे ऑपरेशन करू शकतो. सध्या हे ऑपरेशन्स करण्यासाठी जे आपल्याला ॲलोग्राफ्ट लागतात, हे फार एक्सपेन्सिव्ह आहेत. ते महाग आहेत. बाहेरच्या देशातनं, पश्चिम देशातनं ते मागवले जातात आणि भारतामध्ये आता बऱ्याच सेंटर्समध्ये हे ऑपरेशन करण्यासाठी जी गादी लागते, ती अवेलेबल व्हायला सुरू झाली आहे. त्यामुळे भविष्य काळामध्ये मेनिस्कस ट्रान्सप्लांट सर्जरी डेफिनेटली तुम्हाला भरपूर फायदेदायक ठरणार आहे. ज्या पेशंट्सना गुडघ्याची गादी काही कारणांमुळे पूर्ण खराब झाली असेल किंवा पूर्ण काढली गेली असेल, तर तिथे मेनिस्कस ट्रान्सप्लांट सर्जरी ही केली जाते. आपण या व्हिडिओमध्ये बघितलं, की 3 प्रकारे आपण गादीला ऑपरेशन करून ट्रीट करू शकतो. सगळ्यात पहिलं म्हणजे मेनिसेक्टॉमी, दुसरं म्हणजे मेनिस्कस रिपेअर आणि तिसरं म्हणजे मेनिस्कस ट्रान्सप्लांट. तर हे ऑपरेशन्स करून हे गुडघ्याची गादी आपण रिपेअर करू शकतो. लागल्यास छोट्याशा प्रमाणात टिअर असेल तर काढून टाकू शकतो आणि पूर्ण प्रमाणामध्ये जर का गादी काढली गेली असेल, तर मेनिस्कस ट्रान्सप्लांट करून तिथे आर्टिफिशियल गादी ही लावू शकतो. आपल्याला अजून काही प्रश्न असतील, तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाइप करा. मी पुढच्या व्हिडिओजमध्ये त्याच्यावरती डेफिनेटली उत्तर देईल. माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.